कुकडीच्या संदर्भात आपण या ठिकाणी मागणी करतात. कुकडीच्या संदर्भात ऑलरेडी प्रचंड स्ट्रेस त्या कुकडीवर आहे आणि असं असताना याचं पाणी त्याला आणि त्याचं पाणी याला, म्हणजे याची टोपी त्याच्या डोक्यावर आणि त्याची टोपी याच्या डोक्यावर, असं न करता खऱ्या अर्थानं तुमच्या हक्काचं पाणी हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करून दाखवेल. आणि या मराठवाड्यातल्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प आम्ही केलाय. आणि म्हणूनच हा जो संकल्प आहे हा पूर्ण करण्याकरता संत वामन भाऊंसारख्या संतांचा आशीर्वाद देखील पाठीशी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. संतांचा आशीर्वाद हीच खरी आपली शिदोरी आहे. आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती ही जिवंत राहिली, कारण कितीही आक्रमण झाले तरीही आपल्या संतांनी मार्ग सोडला नाही आणि संतांनी दाखवलेला मार्ग हा समाजाने देखील सोडला नाही. आणि म्हणून कितीही दुष्काळ असला तरी आमचे सप्ताह होतात, सुविचार लोकांच्या कानी जातात, लोक एकत्रित येतात. आणि या सप्ताहांचा सगळ्यात महत्वाचा भाग जर काही असेल तर सर्व समाजाचे लोक एकत्रित असतात. कुठलाही भेदभाव आमच्या वारकरी संप्रदायाने कधी ठेवला नाही. कधी वारकरी संप्रदायाने तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणत्या समाजाचा आहे, तू वरचा आहे की खालचा आहे हे कधीच विचारलं नाही. त्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा वारकरी असतो आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा गहिनीनाथ गडाचा त्या ठिकाणी अनुयायी असतो. संत वामन भाऊ महाराजांना नतमस्तक होणारा असतो. आणि म्हणूनच ही जी परंपरा आहे ही समाज बनवणारी परंपरा आहे, समाज तोडणारी परंपरा नाही. आणि म्हणून 93 वर्ष अव्याहतपणे परंपरा चाललेली आहेत आणि आमचे मुस्लिम बांधव देखील या परंपरेमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत. ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपल्याला मी या निमित्ताने एवढंच आश्वासित करतो, विठ्ठल महाराज आपण जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवाल तेव्हा तेव्हा तर येऊच, पण एखाद वेळेस तुम्ही बोलवायला विसरलात तर या ठिकाणी भक्त म्हणून स्वतःहून देखील येऊ, हा विश्वास मी आपल्याला देतो.